पहाटे 3:30ला चालू केलेला आमचा हा प्रवास. आधी पंढरपूरमध्ये गेलो, तिथे गेल्यानंतर दर्शन झालं नाही, पण मग म्हटलं पुढची यात्रा आपण चालूच ठेवूया. म्हणून पंढरपूरमध्येच आम्ही छान असा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर येऊन पोहोचलो परांडा इथे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यामध्ये माझं कुलदैवत आहे सोनारी. हे खूप मस्त आणि खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. या मंदिराची हिस्ट्री तुम्ही गुगल सुद्धा करू शकता. हे शंकर पार्वतीचा अवतार आहे. म्हणजेच शंकर पार्वतीचे अवतार जोगेश्वरी माता आणि काळभैरवनाथ यांचं हे मंदिर आहे. त्या काळामध्ये युद्ध झालं होतं आणि त्याची हिस्ट्री आहे तशीच गुगलवर दिलेली आहे. तसं तर भगवान शंकरांनी खूप वेळा भैरवनाथ अवतारामध्ये खूप काही केलेले आहेत. प्राचीन काळातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत, पण या मंदिराचं वैशिष्ट्य वेगळं आहे. इथे जोगेश्वरी मातेबरोबर म्हणजेच पार्वती मातेबरोबर त्यांचं मंदिर आहे आणि त्यांच्या कार्याची सगळी इथे माहिती दिली जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं. छोट्याशा खेडेगावामध्ये असलेलं हे छान टुमदार मंदिर आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव वेगळाच येईल. मस्तपैकी इथे आम्ही दर्शन घेतलं, गुलाल उधळला, कारण आमचं कुलदैवत आहे. तिथे जी पूजा करणं आम्हाला शक्य होतं ती पण झाली आणि मेन म्हणजे खूप वर्षानंतर मी तिथे गेली होती. प्रवास लांबचा असल्यामुळे गेल्या 2-4 वर्षामध्ये मी जाऊ शकली नव्हती. माझे हसबंड, आई सगळे जाऊन आले होते. मला यावर्षी काहीही करून जायचं होतं, म्हणून तिथे जाऊन मी पोहोचली आणि मनातली इच्छा पूर्ण झाली होती. त्याच्यानंतर बाजूलाच नाथांची मंदिरं आहेत, तळं आहे. नवनाथांची मंदिरं, तळं हे सोडलं तर एक मस्त गुहा आहे. या गुहेमध्ये आतमध्ये शूट करणं तर शक्य नव्हतं. इथे भद्रकाली मातेचं मंदिर आहे. हे एक जागृत देवस्थान आहेच, पण त्याचबरोबर इथल्या सगळ्या मंदिरांना एक ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे, ज्याची माहिती तुम्हाला गुगल वरती आरामात मिळून जाईल. तिथे छान दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. जाताना इथे जेवणासाठी थांबलो होतो. कल्याण ढाबा परांडा तालुक्यातच आहे. तिथे एक मस्त असा घोडा होता, ज्याच्यावर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि असं आमचा प्रवास पुढे सुरू राहिला. कुठे गेलो हे जाणून घेण्यासाठी उद्याचा ब्लॉग बघा.